सोन्याच्या दरानं ओलांडला लाखाचा टप्पा. जीएसटीसह सोन्याचा दर प्रतितोळा 1,116 रुपयांवर. चांदीही प्रति किलो 1 लाखाच्या उंबरठ्यावर. उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत तुर्तास मनसे नेत्यांनी मौन बाळगावं. परदेश दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांच्या सूचना. 29 एप्रिल नंतर भूमिका करणार जाहीर. परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा. शरद पवारांसोबतच्या पुण्यातल्या बैठकीवर अजित पवारांचं भाष्य. पंतप्रधान मोदी हे सर्वपक्षीय नेत्यांना भेटत असल्याची आठवण. मुंबई 26/11 हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात. भाजप नेते माधव भांडार यांचा खळबळजनक दावा. तर काँग्रेसचे माजी मंत्री अनिस अहमद यांचा मोदी शहांवर निशाणा. राष्ट्रवादी नेते झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी. वडिलांसारखे हाल करेन. डी गँगचा उल्लेख कर. धमकीचा मेल. पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात मेडिकल काउन्सिलची मोठी कारवाई. रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी डॉक्टर अजय तावरेने डॉक्टर श्रीहरी हळनोरांचा वैद्यकीय परवाना अंतिम निर्णय येईपर्यंत रद्द. पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर सुनावणी. डॉक्टर घैसास यांच्यासह 4 डॉक्टरांची सनद रद्द करण्याची मागणी. डॉक्टर घैसास ईमेलद्वारे बाजू मांडणार. पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप. तर महेश फाळणीकर, कुंदन भंडारी यांना 7 वर्षांची शिक्षा. पनवेल सत्र न्यायालयाचा निर्णय. विदर्भ आणि मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई. एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात वास्तव कैद. गावागावात जाऊन ग्राउंड रिपोर्ट. औरंगजेबाच्या कबरीची महाराष्ट्रात काय गरज? शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती यांचा सवाल. कबरीबाबत फडणवीसांना अधिक आक्रमक होण्याचा सल्ला. तर गंगेच्या पाण्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरेंचाही समाचार. झारखंडच्या बोकोर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 8 नक्षलवादी ठार. 1 कोटीचं बक्षीस असलेला नक्षलवाद्यांचा मोडक्या विवेकचाही खात्मा. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहवूर राणा एनआयए कोर्टात घेणार धाव. कुटुंबियांसोबत बोलण्यासाठी मागितली परवानगी. पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या 88व्या वर्षी निधन. व्हॅटिकन सिटीमध्ये घेतला अखेरचा श्वास. गेल्या अनेक दिवसांपासून होते फुफ्फुसाच्या आजारानं ग्रस्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.